नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत जीएनसीसीटी न्यूज. कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे. मित्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, त्यामध्ये नगरपंचायत, नगरपालिका यांच्या निवडणुका झाल्या. त्याच पाठोपाठ महापालिकेच्याही निवडणुका झाल्या आणि त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांच्या नंतर किंवा निवडणुकांदरम्यान ज्या ज्या पद्धतीनं राजकीय खेळी खेळल्या गेल्या, यामुळे सामान्य माणूस आणि सामान्य मतदार मात्र संभ्रमात पडलेला आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या निकालानंतर ज्या ज्या प्रकारच्या युत्या आणि आघाड्या झाल्या, त्यामुळे तर सामान्य माणूस चक्रावून गेलेला आहे. आणि यावरती कळस म्हणजे प्रत्येकानं नंगा नाच घालायचा आणि दुसरा नागडा म्हणून बोंबलायचं, अशी परिस्थिती ही सध्या बघून सामान्य माणसाच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. आता बघा ना, म्हणजे परभणी महापालिकेमध्ये पक्षीय बलाबल जर आपण बघितलं तर शिवसेनेचे 25, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12, त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे 10, काँग्रेसचे 12 आणि भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले, तर यशवंत सेनेचा 1 नगरसेवक आणि 3 अपक्ष नगरसेवक निवडून आले. असं असताना मग शिवसेना आणि काँग्रेस यांची निवडणूक पूर्व आघाडी होती आणि मग त्यांना एकूण 37 मतांचं बहुमत मिळालं. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेनं महापौरपद आपल्याकडे घेतलं आणि उपमहापौरपद काँग्रेसला दिलं. शिवसेनेचे जे 25 उमेदवार निवडून आलेले आहेत, त्यापैकी 13 उमेदवार हे मुस्लिम उमेदवार आहेत. आणि गेल्या 2019 पासूनच्या विधानसभा लोकसभा निवडणुकीला आघाडीचा धर्म पाळत काँग्रेसनं परभणीमध्ये शिवसेनेचा आमदार आणि खासदार निवडून देण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. त्यामध्ये ओघानं मुस्लिम मतदार देखील आला. या मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेला मतदान केलेलं आहे, उभाटा शिवसेना. आणि मग त्याची परतफेड करायची म्हणून या महापालिकेच्या निवडणुकीनंतर मुस्लिम उमेदवाराला महापौरपद उभाटा शिवसेनेनं देऊ केलं, नव्हे त्यांना निवडून आणलं. सय्यद यांना. आणि मग यावरनं तथाकथित हिंदुत्ववाद्यांची आगपाखड सुरू झाली की खात पाहिजे का भात पाहिजे. इथून सुरू झालेला हा सगळा शिवसेनेचा प्रवास मुस्लिम उमेदवाराला महापौर करण्यापर्यंत येऊन थांबलेला आहे. उद्धव ठाकरेंचे जनाब उद्धव ठाकरे झाले, बाळासाहेबांचे जनाब बाळासाहेब झाले आणि अशा पद्धतीनं थैथयाट हा सुरू झालेला आहे. बरं, हे थैथयाट करणारे कधी त्यांनी आत्मपरीक्षण केलंय का? म्हणजे तुम्ही सो कॉल्ड हिंदुत्ववादी किंवा हिंदुत्ववादाचे तुम्ही ठेकेदार म्हणून घेता स्वतःला. मग तुम्हाला अकोटमध्ये एमआयएम सोबत युती चालते, चंद्रपूरमध्ये तुम्हाला उभाटा सेना चालते, आणखी काही ठिकाणी काँग्रेस चालते, कुठे शिवसेना एकनाथ शिंदेची चालते, कुठे काँग्रेस चालते. आणि मग हा सगळा राजकीय व्यभिचार तुम्हाला चालतो. आणि तिथे परभणीमध्ये शिवसेनेनं आघाडीचा धर्म पाळत आणि आपल्या कुंकवाला जागत त्यांनी जर मुस्लिम उमेदवाराला महापौर पद देऊ केलं, तर त्यावरून तुम्ही आत्मपरीक्षण करता. काय तर म्हणे औरंगजेबची अवलाद. ही जर औरंगजेबाची अवलाद असेल तर मग तुम्ही जरा एकदा तुमचा बाप शोधा ना. म्हणजे कुठे काँग्रेस सोबत, कुठे बुबाटा सेनेसोबत, कुठे एमआयएम सोबत, कुठे शिंदेच्या शिवसेनेसोबत जाऊन सत्तेच्या खुर्च्या तुम्ही उभवायचं काम करताय. आणि मग तुम्हाला कोणता नैतिक अधिकार आहे हे बोलण्याचा? आणि हा सगळा राजकीय व्यभिचार आहे. आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हा राजकीय छिनालपणा आहे. आणि आपण राजकीय छिनालपणा करायचा, पतिव्रता असल्याचं तर आव आणायचा आणि त्या शिवसेनेनं त्यांचा आघाडीचा धर्म पाळला, कुंकवाचा धर्म पाळला, तर त्यांना छिनाल म्हणायचं आणि आपण सगळे उद्योग करून स्वतःला पतिव्रता म्हणायचं. ही कितपत योग्य आहे? बरं, महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या परभणीच्या मतदारांनी तिथे त्या आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून त्यांना 37 या संख्येपर्यंत बहुमतानं नेऊन ठेवलेलं आहे,
त्या सामान्य मतदारांना या शिवसेनेच्या भूमिकेबद्दल मुस्लिम उमेदवाराला महापौर देण्याबद्दल काहीच अडचण नाहीये, कोणाचीच काही तक्रार नाहीये. तक्रार ह्या सगळ्या सोपाड भगव्यांची. खरं म्हणजे माझ्या तोंडात शब्द दुसरा येत होता, पण तो अप्रस्तुत आहे. यांची ही तक्रार, यांचे हे सगळे भुंकणारे कुत्रे, तो बने कोणता, तो तुषार भोसले, त्यांना काही देणं घेणं नाहीये. आणि हे म्हणे त्या उद्धव ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला औरंगजेबाची अवलाद म्हणतात. का तर मुस्लिम महापौर केला म्हणून. मग जिंतूरमध्ये उपनगराध्यक्ष मुस्लिमचा केलेला आहे. एमआयएमची तुम्ही साथ घेतली, कुठे काँग्रेसची घेतली, कुठे उभाटा सेनेची घेतली. मग एकदा तुम्ही कोणाची अवलाद आहात हे तर तपासून बघा ना. असं सामान्य माणूस बोलू लागलेला आहे. आणि आमचं मीडियाचं कामच ते आहे की जे सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांच्या ज्या भावना आहेत, त्या भावना ह्या तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायच्या असतात. तुमचं काय म्हणणं आहे ते जनतेपर्यंत पोहोचवायचं असतं. तेच काम आम्ही मीडिया करत असतो. दर्शको, मला सांगा, मी जी काही भूमिका मांडली यामध्ये काही वावगं आहे का? आणि कोण पक्षाचा एकनिष्ठ आहे, कोण नाही, हे तो पक्ष ठरवेल ना. आज तो सय्यद त्या कुटुंबामध्ये गेल्या 20 वर्षापासून तालुका अध्यक्ष पद आहे शिवसेनेचं. जेव्हा हिंदूंचा शिवपुराणाचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमासाठी या सय्यदनं त्याचं 60 एकर शेतामधली तूर आणि हरभरा पेरलेला होता. तिथे ट्रॅक्टर फिरवला आणि ट्रॅक्टर फिरवून ते मैदान मोकळं करून ते शिवपुराण कार्यक्रमासाठी दिलं. मग का त्यावेळेस नाही तुमच्या काही डोक्यात कुठे किडा जागला किंवा मुस्लिम असून हिंदूंच्या कार्यक्रमाला जागा दिली, उभं पीक आडवं करून सगळं शेत साफ करून दिलं. आणि आताच तुम्हाला तो मुस्लिम दिसतोय का महापौर झाल्यानंतर? आणि तुमच्याकडे कोण आहे हो? तुमच्याकडे कोण निष्ठावंत आहे? जेवढे जागा एकदा तपासून बघा तुमच्या नगरसेवकांच्या यादीपासून तर आमदारांपर्यंत, खासदारांपर्यंत सगळे उपरे आलेले. काही विचाराशी काही घेणं देणं नाही, कुठल्या तत्वाशी काही घेणं देणं नाही. यालाच मी जे म्हटलं ना आधी की याला राजकीय पहिली आणि सोप्या भाषेमध्ये राजकीय छिनालपणा म्हणतात. जे छिनाल धंदे तुम्ही करायचे आणि ज्यांनी पतिव्रतेचा धर्म पाळला त्याला छिनाल म्हणायचं. पण जनता सर्व जाणते. तुम्ही किती डांगोरा पेटला आणि तुमचे ते सोशल मीडियावरचे जे भुंकणारे कुत्रे आहेत ना, पाळलेले कसले मोकाट सोडलेले, त्यांच्या भुंकण्यानं सामान्य माणसाच्या मतामध्ये काही फरक पडत नाही. हे करून तुम्ही तुमचीच कबर खोदून घेत आहात. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की महापौर मुस्लिमांचा केला म्हणून त्याला औरंगजेबची अवलाद म्हणण्यापूर्वी आपण कुणाची अवलाद आहोत हे एकदा तपासून बघा. नाही तर मग जनता सांगेल की तुम्ही कोणाची अवलाद आहे. काही एवढ्या निवडणुका संपल्या नाही. अजून 25-30 जिल्हा परिषद, 20-25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका बाकी आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागत आहेत. ह्या निवडणुका संपता बँकांच्या निवडणुका येतील आणि कधी हे 2-3 वर्ष संपून गेले कळणार नाही. पुन्हा सार्वत्रिक निवडणुका लोकसभेच्या, विधानसभेच्या येणार आहेत. आत्ताच काही एवढी उत्मात करण्याची गरज नाही. दर्शको, आमचं म्हणणं आपल्याला पटत असेल आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावे म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला मात्र विसरू नका. खरं म्हणजे, आणि तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या सगळ्या मताबद्दल, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही व्यक्त व्हा. आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कॉमेंट करा. कारण ह्या तुमच्या कॉमेंट आणि तुमच्या प्रतिक्रिया हेच खरं म्हणजे आमची ऊर्जा आहे. त्यातनंच आम्हाला नवनवीन व्हिडिओ करण्याची ऊर्जा मिळते. आणि म्हणून पुन्हा एकदा हात जोडून नम्र विनंती करतो की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि त्याचप्रमाणे प्रतिक्रिया मात्र आवर्जून व्यक्त करा. तोपर्यंत काळजी घ्या.